फ्रेंड्स, वेलकम टू आवर सायली फॅशन डिझायनर चॅनल आणि मी आहे सायली। तर तुम्हा सर्वांचं आपल्या आजच्या नवीन अशा छानशा व्हिडिओमध्ये मी मनापासून खूप खूप स्वागत करते। तर कसे आहात तुम्ही? नक्कीच मस्त आणि मजेत असणार आहात आणि आपल्या आजच्या छानशा व्हिडिओला स्टार्ट करूयात। सो बघा, मग आज मी तुमच्यासोबत खूप सुंदर अशी बाही डिझाइन शेअर करणार आहे। ऍक्च्युअली आपल्याला त्याच बाही डिझाईन्स बघून कंटाळा येतो किंवा बऱ्याचदा आपल्याला ब्लाउजला बाहीला डिझाईन जर बनवायची असेल तर कशी बनवावी हे देखील सुचत नाही। तर आजची जी काही डिझाईन आहे यामुळे नक्कीच आपल्या साडीला आणि ब्लाउजला खूप सुंदर असा लुक येईल। महत्त्वाचं म्हणजे मी तुम्हाला या बाही डिझाईनची संपूर्ण कटिंग आणि स्टिचिंग अतिशय सावकाश स्टेप बाय स्टेप आणि खूप काही महत्त्वाच्या टिप्स अँड ट्रिक्स सांगण्याचा प्रयत्न करणार आहे, जेणेकरून तुम्हाला आपला आजचा हा व्हिडिओ बघून अशी छानशी बाही डिझाईन सहजच बनवता येईल। त्याचबरोबर याची पद्धत इतकी सोपी आहे की बायचान्स जरी तुम्ही कोणी नवीन शिकत असाल तरी सुद्धा तुम्हाला आपला आजचा हा व्हिडिओ बघून अशी छानशी डिझाईन बनवणं खूपच सोपं जाईल। सो अशी डिझाईन नक्की ट्राय करून बघा। आय होप सो तुम्हाला आणि तुमच्या कस्टमरला अशी छानशी डिझाईन नक्कीच आवडेल। सो चला मग आता वेळ न घालवता आपण आपल्या आजच्या महत्त्वाच्या अशा टॉपिकला सुरुवात करूयात आणि हा व्हिडिओ तुम्ही स्किप न करता पूर्ण नक्की बघा, जेणेकरून तुम्हाला नवीन डिझाईनची आयडिया तर नक्कीच मिळेल। त्याचबरोबर नुसतं डिझाईन बनवणंच नाही तर ती प्रॉपर फिनिशिंग आणि फिटिंग सहित कशा पद्धतीने बनवली गेली पाहिजे तर हे देखील सहजच लक्षात येईल। ठीक आहे, तर हे बघा, इथे तुम्ही बघू शकतात की ही आहे बाही। तर छान असे ट्रेंडिंग साडी आहे आणि त्यावरची खरं हा ब्लाउज आहे आणि त्यावरची ही बाही आपण इथे ऑलरेडी कटिंग करून घेतलेली आहे। तर अस्तर आणि मेन फॅब्रिकची बाही असं दोन्ही बाहींची इथे कटिंग झालेली आहे आणि सगळ्यात आधी आता मी तुम्हाला या बाहीचं मेजरमेंट कसं आहे ते सांगते, म्हणजे तुम्हाला तुमच्या मापानुसार या बाहीची कटिंग स्टिचिंग कशी करायची, त्याचबरोबर डिझाईन कशी बनवायची तर हे सहजच लक्षात यावं यासाठी। सो बघा, मग ही जी काही बाही आहे तर ही याची जी काही बाही लांबी आहे तर ती आहे 7.5, अर्धा इंच आपण मार्जिन घेतलेलं आहे, तर असं टोटल 8 इंच झालेलं आहे। त्यानंतर इथून बाहीची घडी घेतली होती आपण 8, तयार झालेली आहे 7 आणि यासाठी कॅप हाईट घेतलेली आहे 3 इंचाची। सो अशा पद्धतीने मापे टाकून आपण ही बाही ऑलरेडी कटिंग करून घेतलेली आहे आणि आता आपल्याला यावर डिझाईन बनवायची आहे। पण ही जी काही डिझाईन आहे ती ही वेगळी आहे। याआधी आपल्याला सगळ्यात आधी अस्तर आणि मेन फॅब्रिक एकमेकाला जोडून घ्यावं लागणार आहे। त्यासाठी आता आपण ही जी काही बाही आहे तर ती बघा या पद्धतीने ओपन करून उलटी करायची आहे दोन्ही पण पार्ट्स। ठीक आहे, याचाच अर्थ आपण मेन फॅब्रिकची बाही सरळ आणि त्यावर कटिंग केलेली अस्तरची बाही ठेवलेली आहे आणि खालच्या साईडने आपल्याला साधारणतः पाव इंच एवढं मार्जिन ठेवत सिंपल सरळ अशी एक टीप मारून घ्यायची आहे। बघा, एकसारखं मार्जिन राहील याची काळजी घ्यायची, म्हणजे बाही कमी जास्त व्हायला नको। ही टीप मारून झाल्यानंतर जे काही एक्स्ट्राचं थोडंफार मेन फॅब्रिक म्हणजेच ब्लाउज पीसचा एक्स्ट्राचा जो काही कपडा असेल तर तो इथे आपल्याला कटिंग करून घ्यायचा आहे। त्यानंतर ही बाही आपल्याला या पद्धतीने सरळ करायची आहे आणि वरच्या साईडला इथे द्यायची आहे आपल्याला दाबटीप। तर बघा, मग दाबटीप देताना इथे आपल्याला काळजी घ्यायची आहे की जो काही आपला आतला अस्तरचा कपडा आहे तर तो वरती दिसणार नाही, जेणेकरून आपली फिनिशिंग बिघडायला नको। सो फिनिशिंग साठीच्या या छोट्या मोठ्या टिप्स तुम्ही आवर्जून फॉलो करायच्या आहे आणि बघा किती छान असे दाबटीप देऊन झालेली आहे। त्यानंतर आता आपल्याला अस्तर आणि मेन फॅब्रिक एकमेकाला जोडून घ्यायचं आहे। आता हे जोडताना जेवढं शक्य आहे तेवढं कमीत कमी मार्जिन इथे आपल्याला पकडायचं आहे, कारण हे मार्जिन आपण कुठेही कॅल्क्युलेट केलेलं नसतं। त्याचबरोबर हे जोडताना कुठे गोळा होणार नाही, तिरका जाणार नाही, कुठे फुगा वगैरे येणार नाही, चुन्या पडणार नाही, तर या छोट्या मोठ्या गोष्टींची काळजी घ्यायची आहे। आणि हे जोडून झाल्यावर जे काही आपलं एक्स्ट्राचं मेन फॅब्रिक आहे तर ते आपल्याला कट करून परफेक्ट मापाची बाही इथे रेडी करून घ्यायची आहे, कारण तुम्हाला सगळ्यांनाच माहित आहे अस्तरवर आपण परफेक्ट कटिंग करत असतो आणि ब्लाउज पीसचा कपडा आपण थोडासा एक्स्ट्राचं मार्जिन ठेवून कटिंग करतो, जेणेकरून स्टिच करताना आपल्याला इझी जावं आणि कमी पडायला नको यासाठी। सो बघा, मग या पद्धतीने अस्तर मेन फॅब्रिक जोडून बाही रेडी झाली। सेंटरला एक लाईन ड्रॉ करून घेतलेली आहे आपण आणि त्यानंतर आता हा पार्ट आपल्याला साईडला ठेवायचा आहे आणि ब्लाउज पीस कटिंग केल्यानंतर जो काही फॅब्रिक उरलेला आहे तर तो आता इथे आपल्याला चौकोन तयार करण्यासाठी घ्यायचा आहे। तर इथे खरं तर आपल्याला चौकोन बनवायचे आहेत, तर ते सुद्धा आपली बाही लांबी किती आहे तर त्यावर डिपेंड आहे की किती मोठे वगैरे बनवायचे आहे। सो सगळ्यात आधी मी कटिंग करून घेते आणि त्यानंतर किती इंचाचे कट केलेले आहेत तर ते मी तुम्हाला सांगते। तर बघा, एक सगळ्यात मोठा कट केलेला आहे, त्यानंतर सगळ्यात एक छोटा कट करायचा आहे, तर तो सुद्धा मी इथे कट करून घेते आणि यानंतर आता आपल्याला अजून 2 कटिंग करून घ्यायचे आहेत।
सो बघा मग फायनली खरं तर इथे आता आपण कटिंग करून घेतले. तर मेजरमेंट सांगते. जो सगळ्यात मोठा आहे तर तो आहे 8x8चा, त्यानंतरचा आहे 7x7चा, त्यानंतरचा आहे 6.5x6चा आणि नंतरचा आहे 4.5x4चा. सो अशा पद्धतीने डिस्टन्स ठेवून आपण हे चौकोन तयार केलेले आहे. या पद्धतीने फोल्ड करून खालच्या साईडला सिंपल टिप मारायची आहे आणि हे आपला त्रिकोण खरं तर इथे रेडी होत आहे. त्यानंतर पुढचं पण सेम त्याच पद्धतीने बघा फोल्ड करून खालच्या साईडने सिंपल टिप मारून घ्यायची आहे आपल्याला आणि हा पुढचा सुद्धा सेम त्याच पद्धतीने करायचा आहे बघा आपल्याला. ठीक आहे. आणि लास्ट सुद्धा खरं तर इथे तुम्ही 3 पण यूज करू शकतात किंवा 4 पण बनवू शकतात. तर मी इथे 4 बनवून घेतलेला आहे. लास्ट वाला सगळ्यात छोटा आहे. आणि आता हे सगळे या पद्धतीने तयार झाल्यानंतर कट करून सेपरेट करायचे आणि खालच्या साईडला जे काही एक्स्ट्राचं किंचितचं वर खाली झालेलं फॅब्रिक असेल तर ते कट करून प्रॉपर फिनिशिंग सहित आपल्याला हे जे काही आपले त्रिकोण आहेत तर हे रेडी करून घ्यायचे आहे, जेणेकरून डिझाईन बनवणे इझी जाईल आणि सगळ्यात इम्पॉर्टंट म्हणजे डिझाईन सुद्धा छान प्रॉपर फिनिशिंग सहित रेडी व्हावी, कुठे धागा वगैरे निघायला नको खरं तर यासाठी. सो बघा मग फायनली सगळे त्रिकोण आपण व्यवस्थित प्रॉपर फिनिशिंग सहित इथे रेडी करून घेतलेले आहे. त्यानंतर बघा ते ह्या पद्धतीने ठेवायचे आहेत आपल्याला आणि ते जोडून घ्यायचे आहे सगळ्यात आधी आणि स्लीव्हजला सुद्धा लावून घ्यायचे आहेत. तर बघा मग मी ज्या पद्धतीने ते व्यवस्थित एक लाईन मध्ये ठेवलेले आहेत तर सेंटरला सगळ्यात आधी आपण टिप मारू शकतो किंवा डायरेक्ट सुद्धा आपण ह्या पद्धतीने इथे ठेवू शकतो, एकावर एक थोडासा डिस्टन्स ठेवत आणि त्यानंतर मग टिप मारू शकतो. आधी एक एक जोडलं तरी चालेल आणि सगळे सोबत टिप मारून जोडले तरी सुद्धा चालेल. तर मग मी काय केलं, डायरेक्ट व्यवस्थित सेम डिस्टन्सवर हे ह्या पद्धतीने ठेवून घेतले आणि डायरेक्ट एक सेंटरला टिप मारून घेते, जेणेकरून ते जोडणं पण सोपं होईल आणि कमीत कमी टाइम मध्ये सुद्धा होईल. आणि बघा इथे मी शेवटी डबल टिप देऊन लॉक केलेला आहे, जेणेकरून तिथून ते निघायला नको. त्यानंतर बघा इकडनं सुद्धा एक टिप मारून घ्यायची आहे, जेणेकरून ते व्यवस्थित जॉईंट होऊन जातील आपल्या बाहीला. आणि मग आपण हे एक्स्ट्राचं कट करून घेऊयात या पद्धतीने. खरं तर जास्त लेअर आहेत त्यामुळे अगदी व्यवस्थित काळजीपूर्वक आपल्याला ते कट करून घ्यायचे आहेत. ठीक आहे. आणि आता आपल्याला इथे लेस लावायची आहे, तर तुम्ही तुमच्या आवडीनुसार कुठलीही लेस इथे यूज करू शकतात. नाही लावली एखादी लेस तरी सुद्धा चालणार आहे, बट इथे मी ही गोल्डन त्रिकोणारी लेस घेतलेली आहे जी आपण पाइपिंग टाईप लावू शकतो. सो मी आतल्या साईडने ठेवलेली आहे आणि फक्त किंचितसे त्रिकोण वरच्या साईडला दिसतील अशा पद्धतीने व्यवस्थित एकसारखा डिस्टन्स ठेवत ही जी काही त्रिकोणी म्हणजे समोसा लेस आहे तर ती इथे लावून घेते. आणि सध्या ना ह्या लेसचा खूप ट्रेंड चालू आहे आणि खरं तर ह्या अशा नाजूकशा बॉर्डरमुळे आपली बाही अजूनच छान उठून दिसणार आहे. सो म्हणून मग मी इथेही लावून घेतलेली आहे. तर बघा किती छान प्रॉपर फिनिशिंग सहित ती लागली गेलेली आहे. त्यानंतर इथे मी गोल्डन मनी घेतलेले आहेत, तर मी जरा मोठ्या साईजचे घेतलेले आहे. यापेक्षा पण खूप मोठे असतात, पण खूप मोठे पण नाही घेतले, यापेक्षा छोटे पण असतात, पण मी जरा मीडियम म्हणजे मीडियम म्हणण्यापेक्षा खूप छोटे पण नाहीये, जरा असं दिसतील अशा पद्धतीचे घेतलेले आहेत. आणि आता मी 4 पदरी धागा ओवून घेते. तर तुमचा ब्लाऊज किंवा बाही ज्या कलरची असेल त्या कलरचा धागा घ्यायचा आहे इथे आणि 4 पदरी ओवून घ्यायचं. याचा अर्थ काय आहे, म्हणजे याचा फायदा काय की 1-2 टाके टाकले तरी सुद्धा ते मणी व्यवस्थित पॅक होतात. आणि बघा मग ह्या पद्धतीने जिथे आपला त्रिकोणचं टोक आहे ना तिथे आपल्याला तो मणी व्यवस्थित पॅक लावून घ्यायचा आहे आणि या पद्धतीने गाठ टाकायची आहे. आणि धागा न कट करता पुढे बरोबर पुढचं जे काही त्रिकोण आहे त्याच्या टोकाला पुन्हा आपल्याला एक मणी लावून घ्यायचा आहे. मी पुन्हा सांगते, बऱ्यापैकी मोठा मणी आहे, खूप काही छोटा मणी इथे हा नाहीये. त्यानंतर हा तिसरा घेतलेला आहे, त्यात पण हा बरोबर मी मणी ओवून घेतलेला आहे बघा. आणि एवढंच नाही तर इथे पुन्हा गाठ देऊन घ्यायची आहे, जेणेकरून ते काय होईल की पॅक होईल, हलणार नाही आणि लवकर खराब होण्याचे चान्सेस सुद्धा राहायला नको खरं तर यासाठी. आणि लास्टचा जो काही होता तिथे सुद्धा आपण हा मणी इथे व्यवस्थित पॅक करून घेऊयात. ठीक आहे. आणि आता आपण इथे व्यवस्थित गाठ टाकून पॅक करूयात, जेणेकरून ते व्यवस्थित पॅक पण होईल. आणि मी म्हटल्याप्रमाणे 4 पदरी धागा घेतला की एक एक टाका टाकला तरी सुद्धा तो मणी भरपूर सारा पॅक होतो. सो बघा मग फायनली अशा पद्धतीने खूप छान ट्रेंडिंग न्यू लुक मधली खरं तर आत्ताची चालणारी बाही डिझाईन आपण इथे बनवून घेतलेली आहे. सध्या भरपूर साऱ्या कस्टमरने माझ्याकडून ही अशा पद्धतीची बाही डिझाईन बनवून घेतलेली आहे, कारण सध्या याचं खूप ट्रेंड चालू आहे.
आणि खूप झटपट पण ही तयार होती आणि ब्लाउजला सुद्धा खूप सुंदर असं लुक येतं. अशी छानशी लेटेस्ट ट्रेंडिंग न्यू लुक मधली बाही डिझाईन तुम्ही नक्की ट्राय करून बघा. खरं तर याची पद्धत इतकी सोपी आहे की बायचान्स जरी तुम्ही कोणी नवीन शिकत असाल, अजून तुम्हाला कोणाला डिझाईन येत नसेल, तरी सुद्धा तुम्ही ही बाही डिझाईन बनवू शकतात. इतकी म्हणजे इतकी सोपी पद्धत आहे. सो अशी छानशी बाही डिझाईन तुम्ही नक्की ट्राय करून बघा आणि अशा लेटेस्ट ट्रेंडिंग न्यू लुक मधल्या बाहीची आयडिया तुम्ही तुमच्या कस्टमरला सुद्धा देऊ शकतात, जेणेकरून कस्टमरला सुद्धा नवीन डिझाईनची आयडिया येईल. सो अशी डिझाईन नक्की ट्राय करून बघा. आय होप सो तुम्हाला आणि तुमच्या कस्टमरला ही आजची नवीन पद्धतीची डिझाईन नक्कीच आवडेल. ठीक आहे. सो बघा मग फायनली खूप सुंदर अशी डिझाईन आपली तयार झालेली आहे. तसं बघायला गेलं तर मी संपूर्ण डिझाईनची तुम्हाला कटिंग आणि स्टिचिंग अतिशय सावकाश स्टेप बाय स्टेप आणि खूप काही महत्त्वाच्या टिप्स अँड ट्रिक्स सहित सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे. सो या पद्धतीने तुम्ही ही बाही डिझाईन बनवून बघा. नक्कीच साडीला ब्लाउजला खूप सुंदर असं लुक येईल. आणि जर यामध्ये तुम्हाला काही प्रॉब्लेम येत असेल तर मला कमेंट करून नक्कीच कळवा. मी तुमच्या प्रश्नाचे उत्तर देण्याचा नक्कीच प्रयत्न करेन. ठीक आहे. आणि त्याचबरोबर अशी छानशा डिझाईनमुळे साडी ब्लाउज खूप सुंदर दिसणार आहे. तसे छानशा नवीन डिझाईनची आयडिया तुम्ही तुमच्या कस्टमरला सुद्धा नक्कीच देऊ शकता. सो चला मग आता आपण आपला आजचा छानसा व्हिडिओ इथेच थांबूयात. आणि तुम्हाला आपला आजचा व्हिडिओ कसा वाटला, आजची डिझाईन कशी वाटली, तर हे मला कमेंट करून नक्कीच कळवा. त्याचबरोबर आपला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करायला विसरू नका. आणि असेच नवनवीन छानसे व्हिडिओज बघण्यासाठी आपल्या सायली फॅशन डिझायनर या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि ज्यावेळेस तुम्ही सबस्क्राईब कराल त्यावेळेस त्यासमोरील बेल आयकॉन ही नक्की प्रेस करा. त्यामुळे काय होईल, जेव्हा मी नवीन व्हिडिओज टाकेल त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला तुमच्या मोबाईलवर येईल. ठीक आहे. सो चला मग भेटूया पुन्हा नवीन अशा छानशा व्हिडिओमध्ये. तोपर्यंत टेक केअर, काळजी घ्या. आणि आपला आजचा व्हिडिओ शेवटपर्यंत पूर्ण बघितल्याबद्दल थँक्यू सो मच. बाय बाय.